पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि खोडसाळपणा पुन्हा एकदा उघड झालाय। हंदवाड्यामध्ये हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला। या कारवाईत भारतीय जवानांनी मोठ्या प्रमाणावरती मेड इन पाकिस्तान असे लिहिलेला शस्त्रसाठा जप्त केला। त्याचबरोबर इतरही सामान मिळाले, ज्यावरून स्पष्ट होतंय हे दहशतवादी पाकिस्तानीच आहेत। AK-47, ग्रेनेड लॉन्चर्स, बंदुकीच्या गोळ्या, GPS यंत्रणा, नकाशे, भारतीय चलन आणि खाद्यपदार्थांचा साठा, मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आणि त्यावर मेड इन पाकिस्तान। हा सगळा साठा जप्त करून मेड इन पाकिस्तान दहशतवाद भारतीय जवानांनी हाणून पाडलाय। उरी हल्ल्यानंतर सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये पुन्हा एकदा उरी घडवून आणण्याचे मनसुबे भारतीय लष्करानं उधळून लावले। 30 राष्ट्रीय रायफलच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला। त्यानंतर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू होती। भारतीय जवानांच्या आक्रमक पवित्र्यापुढे दहशतवाद्यांनी नांगी टाकत धूम ठोकली। या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। हमने इल्यूमिनेशन राउंड द्वारा उस इलाके को इल्यूमिनेट किया और ऑपरेशन करके इन तीनों टेररिस्ट को मार गिराया। एकीकडे भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेनंच पाकिस्तानच्या सरकारविरोधात मोर्चे काढले। पाकिस्तानी सरकारच्या विशेषतः लष्कराच्या मदतीनं नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे कॅम्प चालतात। या कॅम्पला स्थानिकांनी जोरदार विरोध केलाय। मैं इंतजामिया को ये वार्निंग देना चाहता हूं कि अगर उन्होंने दियामर में, गिलगित में, बसीन में, कशरोड में जहां कहीं भी नो गो एरियाज बने हुए हैं उनको खत्म नहीं किया, जहां कहीं भी दहशतगर्दों के, तालिबान के कैंप बने हुए हैं उनको खत्म नहीं किया, तो फिर हम भी मजबूर होंगे कि इंतहाई इकदाम करने पर। पाकिस्तानच्या लष्कराकडून, सरकारकडून त्या भागामध्ये मानव अधिकारांचं ज्या प्रकारे उल्लंघन होत आहे, अत्याचार होत आहे, त्याच्या विरुद्ध तिथली जनता रस्त्यावरती उतरली आहे, पाकिस्तान सरकारच्या विरोधामध्ये उभी राहिली आहे। मला वाटतं की जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा या निमित्तानं बाहेर आलेला आहे। भारतानं सर्जिकल स्ट्राईक केल्यावर जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढत चाललाय। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराला दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून जर तसं झालं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडेल असा इशाराही दिलाय। पाकिस्तानला शांतता हवी असल्याचंही शरीफ म्हणाले। मात्र भारतीय सीमेवरील कुरापतींना शरीफ यांचं काय उत्तर आहे? मेड इन पाकिस्तान दहशतवादाच्या पुराव्यांवर पाकिस्तान काय बोलणार? पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या उद्रेकाकडे पाकिस्तान कधीपर्यंत डोळेझाक करणार? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।